नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय. शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामामध्ये सध्या व्यस्त आहेत, पण ऐनवेळी राज्यासमोर एक मोठं संकट उभं ठाकलंय. ग्रामीण भागात डिझेल टंचाई इतकी तीव्र झाली आहे की ट्रॅक्टर जागच्या जागीच थांबू लागले आहेत, मशागतीची कामं रखडू लागली आहेत आणि शेतकऱ्यांना डिझेलसाठी किलोमीटरच्या किलोमीटर पायी भटकंती करावी लागते. आधीच वाढलेला खर्च, त्यात आता मर्यादित डिझेल पुरवठा, त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झालाय. नेमकी राज्यातली परिस्थिती किती गंभीर आहे, कोणत्या जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा सर्वाधिक जाणवतोय आणि सरकार यावर नेमकं काय म्हणतंय, सरकारची भूमिका नेमकी काय आहे, जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यात ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती डिझेल टंचाईनं संकट अधिकच गडद झाल्यानं शेती मशागतीची कामं ठप्प होण्याची वेळ आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये ही परिस्थिती दिसून येते. आधीच इंधन दरवाढ, मशागतींसह मजुरीतही वाढ झाल्यानंतर आता डिझेल टंचाईनं शेतकरी पुरता हैराण झालाय. राज्य सरकारनं डिझेल उपलब्धतेसाठी शेती मशागतीसाठी स्वतंत्र नियोजन न केल्यानं पाय बांधून शर्यत धावायला सांगण्यासारखी परिस्थिती राज्य सरकारनं निर्माण केली आहे. अशी तीव्र प्रतिक्रिया सध्या शेतकऱ्यांमधून उमटताना दिसू लागली आहे. मॉन्सूनची चाहूल लागलेली आहे, तो येण्याआधीच मशागतीची रखडलेली कामं पूर्ण करण्याचं मोठं आव्हानही शेतकऱ्यांसमोर उभं आहे. दरम्यान इंधन दरवाढीचा फटका शेती मशागतीसह शेतीमाल वाहतुकीला सुद्धा बसू लागलाय. ट्रॅक्टर चालकांनी मशागतीच्या दरात प्रति एकर सुमारे 100 ते 500 रुपयांची वाढ केली आहे. तर कडक उन्हामुळे दिवसा काम करणं शक्य होत नसल्यानं रात्रीच्या कामाला अधिकची मजुरी ट्रॅक्टर चालकांना द्यावी लागते. दुसरीकडे प्रशासन मात्र पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करत असून सोशल मीडियावरील अफवांमुळे संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावरती डिझेल संपल्याचे फलक सध्या झळकू लागलेत. परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, सांगली, पुणे या भागात ट्रॅक्टर चालकांना केवळ 12 ते 15 लिटर डिझेल दिलं जात असल्यानं मशागतीची कामं रखडलेली आहेत. ट्रॅक्टरला दिवसाला किमान 50 ते 60 लिटर डिझेल लागतं आणि एवढं डिझेल लागत असताना एवढ्या मर्यादित पुरवठ्यात शेतीची कामं कशी करायची, असा सवालही शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर चालक उपस्थित करतायत. परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, जळगाव या जिल्ह्यात परिस्थिती अधिक गंभीर दिसून येते आहे. परभणीत अनेक पंपावर डिझेल संपल्यानं शेतकऱ्यांना 30 ते 40 किलोमीटर दूर जाऊन इंधन आणावं लागतंय. सोलापुरात मागणीच्या तुलनेत केवळ 70 ते 80% पुरवठा होत असून काही पंपावर फक्त 7 दिवसांचा साठा उरल्याची माहिती आहे. खानदेशात तब्बल 411, सोलापुरात 316, सांगलीत 256 आणि नांदेडमध्ये 220हून अधिक पेट्रोल पंप असतानाही डिझेलसाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. विदर्भात परिस्थिती अधिक गंभीर बनलेली आहे. पेट्रोल पंपाची दरमहा डिझेल मागणी 3.5 लाख लिटरपेक्षाही अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उपलब्ध डिझेलपैकी 70 ते 81% इंधन मालवाहतुकीसाठी वापरलं जातं, तर केवळ 20 ते 25% डिझेल शेती कामांसाठी उपलब्ध राहतं. परिणामी अनेक गावातील शेतकऱ्यांना स्थानिक पंपावरती डिझेल न मिळाल्यानं 10 ते 12 किलोमीटर दूर जावं लागतंय. तिथंही तासनतास रांगेत उभं राहून मर्यादित इंधन मिळत असल्यानं दिवसभर प्रतीक्षा करूनही काही तासांचीच मशागत होत असल्याची व्यथा शेतकरी सध्या मांडतायत. पेट्रोलियम कंपन्यांकडून यापूर्वी पेट्रोल पंप चालकांना 4 ते 8 दिवसांच्या क्रेडिटवर इंधन पुरवठा केला जात होता. मात्र 21 मार्चपासून ही सुविधा बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं अनेक पंप चालकांनी रोखीच्या व्यवहारावर भर देत पेट्रोल खरेदी वाढवली आहे, तर डिझेलची उचल कमी केल्याची माहिती सुद्धा पुढे आली आहे. परिणामी बहुतांश ग्रामीण भागात पंपावर डिझेल टंचाई तीव्र झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरून दररोज सुमारे 6,24,000 लिटर पेट्रोल आणि 12,40,000 लिटर डिझेलची विक्री होते. ग्रामीण भागात शेतीच्या कामात ट्रॅक्टरचा वापर सर्रास होतो, परिणामी डिझेलची मोठी मागणी असते. पण ग्रामीण भागातील पंपावर पुढील केवळ 7 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक राहिला आहे. काही तालुक्यातील पंपांवर तर 1,000 लिटरपेक्षाही कमी साठा शिल्लक राहिल्याचं सांगण्यात आलंय. येत्या काळात पुरवठा सुरळीत झाला नाही तर शेतकऱ्यांना पेरणीपूर्व कामं पूर्णपणे ठप्प करावी लागतील, अशी भीती सुद्धा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलंय की राज्यात सगळीकडे पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे. केंद्र सरकारकडून वारंवार सांगण्यात आलंय की पेट्रोल डिझेलचा राखीव साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे आणि पुरवठाही सुरळीत आहे. मात्र जेव्हा विनाकारण घबराटीचं वातावरण तयार होतं तेव्हा लोक अफवांवर विश्वास ठेवून जास्त प्रमाणात डिझेल आणि पेट्रोल खरेदी करू लागतात. त्यामुळं
पुरवठा साखळी विस्कळीत होते. याचा अर्थ इंधन साठा कमी आहे असा होत नाही, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टंचाईच्या पार्श्वभूमीवरती केला आहे. पण दुसरीकडे शेतकऱ्यांचा सवाल मात्र कायम आहे. जर साठा राज्यामध्ये पुरेसा उपलब्ध असेल तर ग्रामीण भागात डिझेलसाठी एवढ्या मोठ्या रांगा का लागत आहेत आणि खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मशागत थांबवण्याची वेळ नेमकी आली आहे तरी का? आता सरकार ही परिस्थिती कशी हाताळेल? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.